राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी। पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे चर्चेत आलेले वनमंत्री संजय राठोड अखेर 15 दिवसांच्या अज्ञातवासानंतर आज पहिल्यांदा माध्यमांसमोर आले, सर्वांसमोर आले। सकाळी 11च्या सुमारास संजय राठोड बंजारा समाजाची काशी अशी ओळख असलेल्या पोहरा देवीच्या दिशेने रवाना झालेत। पोहरा देवीचे प्रमुख बाबूसिंग महाराज आता मंदिर परिसरात पोहोचलेत। कुठल्याही क्षणी संजय राठोड सुद्धा पोहरा देवीमध्ये दाखल होतील। वनमंत्री येणार असल्यामुळे पोहरा देवीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे, तर पाठिंबा दर्शवण्यासाठी समर्थकांनी सुद्धा मोठी गर्दी केली आहे। दरम्यान इथे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनालाच राठोड समर्थकांनी पायदळीत उडवल्याचं दिसतंय। 50 पेक्षा अधिक लोकांना परवानगी नसतानाही राठोड येण्यापूर्वी पोहरा देवीत शेकडोच्या संख्येने समर्थक एकत्र आलेत। इथे सुरक्षित अंतर राखण्याच्या नियमाचं सुद्धा पालन झालेलं नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं आवाहन आणि पोलिसांच्या नोटिसीला राठोड समर्थकांनी केराची टोपली दाखवली आहे। ही प्रचंड गर्दी पोहरा देवी गड परिसरातली लोकांच्या चेहऱ्यावरती मास्कही नाहीयेत। लोकांनी फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचं पालन केलेलं नाही। 2च दिवसांपूर्वी राज्यातल्या जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या, 50 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊ नका असं सांगितलं, असं आवाहन केलंय। परंतु शिवसेनेच्या संजय राठोड यांच्याकडनं, त्यांच्या समर्थकांकडनं या सगळ्या आदेशाला केराची टोपली दाखवली गेली आहे। तीन दृश्य आपण पाहतोय। संजय राठोड त्यांच्या निवासस्थानातून निघाले तेव्हा त्यांच्या पत्नी सुद्धा त्यांच्या सोबत होत्या। तेव्हाची दृश्य तब्बल 15 दिवसांनंतर ते सर्वांसमोर आले। तर दुसरीकडे त्यांच्या गाड्यांचा ताफा आपण पाहतोय। पोहरा देवीला रवाना झालेले आहे संजय राठोड। तर तिसरीकडे समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे, परंतु गडावरनं सुद्धा सातत्याने हे सांगितलं जात होतं की कोणतेही शक्ती प्रदर्शन करायचं नाही, समर्थकांनी गर्दी करू नये, कोरोनाचे नियम पाळावे। पोहरा देवी परिसरातनं सरिता कौशिक आपल्या प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सरिता, संजय राठोड बोलणार की नाही हा एक मुद्दा, परंतु समर्थकांकडनं मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवली गेली, तीही शिवसेनेच्याच मंत्र्यांच्या समर्थकांकडनं। नक्कीच ज्ञानदा, तू म्हणते ते अगदी बरोबर आहे। आणि खरं जर का बघितलं तर आता सगळ्यात मोठी बातमी जर का कुठली आहे तर ती आहे की बाबूसिंग महाराज जे धर्मगुरू आहेत ते पोहोचलेले आहे आणि आपण बघू शकतो एकानंतर एक मंडळी त्यांना भेटायला जात आहेत। खरं तर संजय राठोड जे 9 वाजता आपल्या घरून निघणार होते ते पोहोचले नाही, ह्याचं कारणच मुळात हे की बाबूसिंग महाराज जे तेलंगणाला होते ते येऊ शकले नाही, मात्र ते आता इथं पोचले आहे आणि हे संजय राठोड यांना जो संदेश समाजाला द्यायचा होता तो ते देऊ शकलेत। मात्र इथं समाजाची, त्यांची समर्थक मंडळी ही मोठ्या संख्येनं इथं एकत्रित झालेली आपल्याला बघता येत आहेत। आणि जसं तुम्ही म्हणालेत तसं ही सगळी मंडळी जी आहे ती इथे सोशल डिस्टन्सिंग असो, मास्क असो, याचं बरंचसं पालन आपल्याला होताना दिसत नाहीये। समोर जर का बघितलं तर ही जी गर्दी आपल्याला दिसते आहे ती बॅरिकेड्सच्या आतली आहे, मात्र प्रचंड गर्दी जी आहे ती बॅरिकेड्सच्या बाहेर आहे। म्हणजे जिथं मुख्य स्थान, जिथं होम हवन होणार आहे तिथं तर यापेक्षा बरीच जास्त गर्दी आपल्याला बघायला मिळते आहे। आपण इकडे पाहू शकतो ही मंडळी जी आहे ती आपण बघू शकतो वेगवेगळ्या ठिकाणहून इथे लोक आलेली आहेत। ही इथे गर्दी आहे, पोलिसांचा ताफा सुद्धा मोठा आहे, मात्र ही सर्व संजय राठोड समर्थक इथं जमा झालेली आहेत। आता इथपासून समोर पुढचा जो आपल्याला पूर्ण भाग दिसतो आहे तिथे अशीच लोक ही आता कोणाला सांगायची गरज नाही आहे। 50 लोकांच्या वर गर्दी करू नका असं म्हटलं होतं, मात्र 50 पेक्षा अनेकशे पटीनं जास्त इथं लोक गोळा झालेली आहे। बाबूसिंग महाराजांना वाशिमच्या एसपीनं नोटीस पाठवली होती की इथं गर्दी करू नये आणि अशा पद्धतीचं एक आवाहन इकडल्या महंतांनी सुद्धा केलं होतं। मात्र आता जर का आपल्याला ही गर्दी बघितली तर कोणीही त्या आव्हानाकडे लक्ष दिलेलं नाहीये, कानाडोळा केलेला आहे। आणि मुख्यमंत्र्यांनी हे आवाहन केल्यानंतर सुद्धा या आवाहनाला फारसा प्रतिसाद हा लोकांनी दिला नाही आणि कुठनं संजय राठोड हे मात्र इतके दिवस इथं नसल्यामुळे त्यांच्याकडनं मात्र कुठलीच प्रतिक्रिया आली नाही आणि
त्यामुळे आपण बघू शकतो इकडनं आपण चालत जाऊया आणि तुम्हाला कळेल की किती मोठ्या प्रमाणामध्ये लोक जी आहेत ती इथं रस्त्यावर आलेली आहेत. अशा पद्धतीनं सावली पकडून लोक इथं मंदिर परिसरामध्ये बसली आहेत. जिथनं रस्ता येतो आहे इथे समोर आपण बघू शकता लोकांचे लोंढेच्या लोंढे तिथं बॅरिकेड्स समोर आहेत. मात्र तरी सुद्धा लोक आपल्याला चालत येताना दिसतात आहे. इथे सुद्धा आपण बघू शकता समाजातील युवा मंडळी, म्हातारी मंडळी, सगळ्याच वयोगटातली लोक इथे आलेले आहेत. महिला सुद्धा इथे आल्या आहेत. इथंच फक्त थांबलं नाही तर समोर जर आपण बघितलं तिथे होम सुरू आहे. तिथे सुद्धा ह्या रस्त्यावर लोकांची गर्दी आहे. ठिकठिकाणी वाहनांजवळ लोक बसलेली आहेत. ही सर्व मंडळी आहेत जी ये जा करतात आणि ही सर्व मंडळी जी आहे ती संजय राठोड यांची समर्थक मंडळी आहेत. ही सर्व मंडळी इकडे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करतात आहेत. त्यामुळे गर्दी नको हा जो एक भाग आहे ज्ञानदा त्याला इथं कोणीही सगळ्यांनी दुर्लक्षित केलेला आहे. या गोष्टीकडे अनेकांनी मास्क लावले, अनेकांच्या गळ्यात तोंडात मास्क आहेत, पण ते मास्क त्यांनी फक्त कॅमेरा बघून आपल्या चेहऱ्यावर चढवल्याचा आपण बघतो आहोत आणि हे सातत्यानं दिसतं आहे. सोशल डिस्टन्सिंग नाही, मास्क हे नाकाच्या तोंडाच्या खाली अशा पद्धतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि लोक असे साधेसुधे आलेले नाही तर आपापले जी पारंपरिक नृत्य करणारी मंडळी आहे ती घेऊन सुद्धा लोक इथे पोहोचलेले आपल्याला दिसतात आहेत. आता हीच आपण बघूया इथं परत मंडळी जी आहे ती त्यांचं नगारा वाजवणं सुरू आहे. त्यांचा पारंपरिक हा प्रकार आहे. त्यामुळे खरं तर स्वागत म्हणजे अत्यंत उत्साहाचा असा एक वातावरण इथे आपल्याला दिसतंय. त्यातच संजय राठोड हे दिग्रसला पोचल्याचं कळतं आहे आणि आता दिग्रसहून इथं यायला खरं तर 5-10 मिनिटाचाही वेळ लागणार नाही. तर त्यामुळे तेही लवकर येतील. जवळ येत आहेत. लहान लहान मुलं इथे आपण बघू शकतो. बऱ्याच लहान मुलांच्याही तोंडाला मास्क नाही आहे. त्यामुळे जी एक सध्या सुरक्षेची जी गरज आहे आणि खास मुख्यमंत्र्यांचं जे आवाहन आहे त्याला फारसं कोणी इथं पाळलेलं आपल्याला बघायला मिळत नाही. समोर सुद्धा आपण बघूया काय सुरू आहे इथं. सरिता, खरं पोलिसांनी सुद्धा ही नोटीस दिलेली होती. सरिता, पोलिसांची सुद्धा नोटीस होती की 50 पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये, एकत्र जमू नये. पोलिसांची आताची काय भूमिका आहे? 50 काय त्याच्या कित्येक पटीपेक्षा जास्त माणसं इथे दिसत आहेत. पोलिसांनी काय भूमिका घेतली आता? इथे सुद्धा आहे. तिथे होम हवन सुरू आहे. हा जो मधला जो डोम दिसतो आहे तिथे हवन सुरू आहे. तिथे सुद्धा लोक आहुती द्यायला जमलेले आहेत. त्यामुळे लोकांची गर्दी, 50ची लिमिट असा कुठलाही प्रकार आता इथं उरलेला नाही आहे. लोक जी आहेत ती संपूर्णरित्या मोठ्या प्रमाणात आली. अगदी होम जिथं सुरू आहे तिथं सुद्धा आपण बघू शकतो अगदी दाटीवाटीनं बसलेली ही मंडळी आहे आणि इथं होम सुरू आहे. सरिता, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, 50 पेक्षा अधिक लोकांनी गर्दी करू नये यासाठी पोलिसांनी नोटीस बजावलेली होती. इथे 50 काय त्यापेक्षा कित्येक पटीनं अधिक संख्येनं समर्थकांची गर्दी उपस्थित आहे. मास्क लावलेला नाहीये अनेकांनी. सरिता, जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, सुद्धा इथे आपल्याला येऊन बसलेल्या दिसतात आहेत. खरं तर ह्या वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या आहे. आपल्या पदराचाच मास्क अनेकांनी बनवलेला आहे, दुपट्ट्याचा. ही मंडळी सुद्धा इथे थांबली आहे. ह्यांची सुद्धा आपण बघत आहोत दाटीवाटीनं बसलेली लोक आहेत. काही महिला आपण बघतो आहोत बंजारा समाजाच्या पारंपरिक वेशभूषेत इथं आलेली ही मंडळी आहे. त्यामुळे ही सगळी
नारेबाजी करतात आहेत ही मंडळी पण आहेत. संजय राठोड यांचा हे पोस्टर घेऊन आत्ता ही समर्थक मंडळी त्यांच्यासाठी इथे थांबलेली आहे, ही स्वागतासाठी आलेले आहेत. अजून महिला आपण येताना पाहत आहोत. इथे सुद्धा झाडाखाली ज्ञानदा मी तुला दाखवते किती लोक इथं बसलेले आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही जी गर्दी झालेली आहे, हे जे नियोजन ज्या पद्धतीनं असावं, जी अपेक्षा होती ती अपेक्षा नक्कीच इथं पूर्ण झालेली नाही आहे. मात्र जर टार्गेट हे शक्ती प्रदर्शनाचं असेल तर ते मात्र नक्कीच इथं पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळत आहे. ज्ञानदा, सरिता तुम्ही राहाच आपल्यासोबत. आपण ही दृश्य सध्या आपल्या टीव्ही स्क्रीनवरती बघतोय की राठोड समर्थकांची मोठी गर्दी पोहरादेवी गड परिसरात झालेली आहे. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा 2 दिवसांपूर्वी आवाहन केलेलं होतं की 50 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र जमू नये, येऊ नये. आलात तर तुम्ही सुरक्षित अंतर राखा, मास्कचा वापर करा. परंतु शिवसेनेच्याच मंत्र्याच्या समर्थकांकडनं या सगळ्या नियमांना आणि आवाहनाला कसं पायदळीत उडवलं जात आहे हे आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळतंय. संजय राठोड पुढच्या 5 ते 10 मिनिटात पोहरादेवी गड परिसरामध्ये पोहोचतील अशी माहिती मिळते. आपण सुद्धा आवाहन करूया, जर इथली काही मंडळी एबीपी माझा बघत असतील तर कृपया कोविडचा संसर्ग टाळायचा आहे आणि त्यासाठी मास्कचा वापर करणं अनिवार्य आहे, गरजेचं आहे. एकमेकांपासून शक्य तितकं सुरक्षित अंतर राखा आणि मास्कचा वापर करा. एक प्रकारे राठोड समर्थकांचं मोठं शक्ती प्रदर्शन पोहरादेवी गड परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. बाबूसिंग महाराज सुद्धा इथे पोहोचलेले आहेत. संजय राठोड सकाळच्या सुमारास इथे येणार होते, परंतु बाबूसिंग महाराज जोवर येणार नाहीत तोवर संजय राठोड इथे पोहोचणार नाहीत अशी सुद्धा एक चर्चा होती. कारण बाबूसिंग महाराजांनी इथे उपस्थित असणं हे सुद्धा संजय राठोड यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं. समाजाचा मोठा पाठिंबा मिळतो आणि हे सामाजिक राजकीय दृष्ट्या अर्थातच त्यांच्या फायद्याचं ठरतं आणि म्हणूनच बाबूसिंग महाराज सुद्धा इथे आता काही वेळापूर्वी आलेत आणि संजय राठोड सुद्धा पोहोचतील. ते दिग्रसपर्यंत पोहोचलेत अशी माहिती मिळते आणि पोहरादेवी गड परिसरामधली सध्याची दृश्य आपण पाहतोय. 50 जणांनाच परवानगी मिळालेली होती, पण सध्या शेकडोंच्या संख्येने इथे लोक उपस्थित आहेत. पारंपरिक वाद्य वाजवली जात आहे. संजय राठोडांचं स्वागत करण्यासाठी समाज सज्ज आहे. समाजाचं आपल्याला मिळणारं समर्थन आणि त्या माध्यमातून होणारं शक्ती प्रदर्शन याचीच अनुभूती या दृश्यांमधून येते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.